मम्मी रडायली हा. आणि त्यांना आज मस्त लगे खायला घेऊन आलो. खाऊ. आमचा भावेश झोपला आता. तिचे 2-3 दिवस झालं मला म्हणत होती पाणीपुरी आणा पाणीपुरी आणा, पण मला काय लक्षच राहत नव्हतं. इकडं बघा कसली पाणीपुरी आहे. हा बघा हे वाटाण्याचा मटरचा म्हणजे रस्सा आहे. हे आंबट पाणी, गोड पाणी आणि हे तिखा पाणी. आणि हे बघा आमच्या भावेशचा आयटम. भावेशला उठवा आता. ते मसाला आहे. तर मित्रांनो आपण आणलेली आहे बघा माशी वगैरे आणली. मॅडमनं चालू केले जेवायला. हे भावेश दाखवायला आहे मला मसाला. त्यांना आणला आहे फ्राय करण्यासाठी. आणि आपण आणलेली आहे बघा अशा प्रकारे माशी आणलेली 2.5 किलो सुकी पापडी. तर मित्रांनो पहिल्या पाण्यामध्ये आपण एकदा धुवून काढलेली आहे माशी. आता नेक्स्ट समजा दुसऱ्या पाण्यामध्ये आपण धुवून घ्यायलोत. आणि हे पाणी आपण जारचं घेतलेलं आहे. असे चांगल्या प्रकारे ही चिलापी माशी असल्यामुळं हिला जरा काटा जास्त असतो नाही का. कोणती चिलापी ती कोणती. तर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे हळद आणि मीठ यावरती टाकून घ्यायचं आहे. आणि कमीत कमी आपल्याला याला किती वेळ 15-20 मिनिटं 15 ते 20 मिनिटं याला आपल्याला ठेवायचं आहे. फ्राय मसाला. आणि हे आपण थोड्या वेळासाठी असं ठेवलेलं आहे कारण की याची होणार आहे भाजी आणि करी करायची आपल्याला. आणि हा इतकी जी माशी आहे ती होणार आहे फ्राय. फ्राय म्हणजे 65 मध्ये. आपण वेगळा मसाला आणलेला होता हा. त्याचं नाव पण गेलं मिटून. नाही त्याला विचारलं ना ते म्हणे पाणी हे झालेलं आहे याच्यावर त्यामुळे थोडा खराब झाला.
अंधार जा तर मित्रांनो बघा आता भाजीला फोडणी द्यायचा प्रोग्राम चालू आहे. हे काय टाकलं तू? अद्रक लसूण. अद्रक लसणचा पेस्ट. अशा प्रकारे माशी झाली. बराच वेळ ठेवून झाले तिला. आता पूर्णपणे पाणी असं हे झालेलं आहे. पूर्णपणे म्हणजे असं पाणी ते हळदी मिठाचं पाणी तिला लागलेलं आहे माशीला. आणि इकडे तोपर्यंत आपला जो पेस्ट आहे तो असा पूर्ण कडेपर्यंत असाच हलवायचा. त्यानंतर हा आला मसाला. कोणता मसाला? अंबारी मसाला, सुहाना मसाला. अंबारी मसाला, अंबारी प्रवीण सुहाना आहे ना. ग्रेव्ही, ग्रेव्ही हे पूर्ण ज्वारीचं पीठ. हा पीठ घेतलेले आपण भाजून त्यामध्ये टाकतोय आपण तेल. थोडंसं तेल. आता सोडायचं आहे पूर्ण आपल्याला पीस. ते पाणी पण टाकायचं असेल ना? नाही पाण्यानं वैस लागेल. हळदी मिठाचं जे पाणी आहे ते पाणी टाकायचं नाही अशी म्हणते कविता. वैस लागेल. असं पूर्णपणे हलवून घ्यायचं आहे असं. अजून थोडं टाकायचं का? तर आपल्याला हवं तेवढं पाणी आपण टाकू शकतो. समजा माणसाच्या याच्यावर आहे, समजा किती माणसं जेवणार काय. आजचा ब्लॉग हा खूप मोठा होणार आहे. बस. आणि याला आता थोडा वेळ हे याचं झाकण लावणार असेल ना? असंच उकळू देणार आहे का? बस याला उकळू द्यायचं आहे की मग पूर्ण आपली भाजी तयार झालेली. वरून सोडायची आहे त्याच्यामध्ये सांबार आणि की कोथिंबीर. शेपूट टाकलं की नाही.